मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज या शिवलीला अमृत कथा सार यामधल्या अध्यायाला सुरुवात करते। तर आज अध्याय हा आहे 8वा। आतापर्यंत आपण 7 अध्याय ऐकून चुकलो आहोत। 7वा अध्याय साक्षात शिव होते त्याच्यात, ऐकलं ना तुम्ही? त्यांनी मेलेला मुलगा जिवंत करून दिला। मृत्युंजय मंत्र आणि भस्म या 2 गोष्टींनी मेलेला मुलगा त्या शिवयोग्याने जिवंत केला भद्रायूला। आणि जो कोणी 7वी अध्याय ऐकेल त्याला खूप दीर्घायुष्य, यशस्वी, एक कैलासाला फेरी मारण्याचे पुण्य, साक्षात हिमालय पर्वताला फेरी मारण्याचे पूर्व आणि महान देवीची पार्वती माताची जी शक्ती आहे ती ऐकणाऱ्याला भेटेल आणि 4 पुरुषार्थ त्याला लाभतील। यश, कीर्ती, मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढेल। जे जिथं जातील तिथं त्यांना विजय प्राप्त होईल। अशी ही भद्रायूच्या आख्यानाची 7व्या अध्यायाची कथा तुम्ही ऐकली तर खूप छान कथा होती। साक्षात शिवाने सर्व वर्णन त्यात केलं होतं। तर आता ही 8वी कथा पण भद्रायूच्या लग्नाची आहे। ते भद्रायूचे आख्यान होतं। आता हे भद्रायूच्या लग्नाची कथा खूप छान आहे। ही पण कथा तुम्हाला खूप आवडेल। तर आता आपण या भद्रायूच्या लग्नाची कथेला सुरुवात करूया। अध्याय 8वा शेवटपर्यंत ऐका, म्हणजे कहाणी कथा तुम्हाला संपूर्ण समजमध्ये बी येईल आणि पारायण पण तुमचं होऊन जाईल। संपूर्ण अध्याय एक एक करून व्यवस्थित येतील। सकाळी जर अध्याय नाही आला तर संध्याकाळी तरी येईल, संध्याकाळी नाही आला तर दुपारी येईल। ऑलवर क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन मिळाली म्हणजे तुम्हाला केव्हा पण अध्याय ऐकता येईल। आता हे कसे दिवाळीचे पिरियड चालू होते तर त्यामुळे काही जणांच्या कमेंट जशा येत होत्या तसे मी व्हिडिओ अपलोड केले। तसे तर मी बिफोर 8 दिवसाचे सर्व कामं मी करून ठेवते, कारण घाई गर्दी राहते किंवा घरात कामं कमी जास्त पण होत राहतात। त्यामुळे मला बिफोर 8-10 दिवस अगोदरचे बिफोर मी सर्व व्हिडिओ करून ठेवून देते। तिघी चॅनलांवर 8-8 दिवसाचं काम माझं बिफोरमध्ये राहतं, त्यामुळे ते टेन्शन नाही आहे। पण मग ऑन करायला तुमच्यापर्यंत पोहोचायला केव्हा कोणी काही कमेंट्स केली तर तो व्हिडिओ पोहोचावा लागतो, या कोणी काही दुसरी कमेंट्स केली तर तो व्हिडिओ पोहोचावा लागतो। मग हा जो राहतो आपला तो मागे राहतो, त्यामुळे थोडी दिक्कत येते। दुसरं काही नाही, व्हिडिओ तो बरोबर येतील, लाईनप्रमाणे संपूर्ण येतील तुमच्यापर्यंत, ते काही टेन्शन नाही आहे। तर आता आपण 7 अध्याय ऐकलो आहे। आता ऐकणार आहोत भद्रायूच्या लग्नाची कथा। कोणी नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कथा पण तुमच्यापर्यंत पोहोचतील। शालिनी भक्तिसागर कथा, शालिनी भक्तिसागर ज्ञान, ते पण माझंच चॅनल आहे। आणि जे हे तुम्ही आता ऐकता आहोत तर हे शालिनी भक्तिसागर। श्री गणेशाय नमो नमः। भद्रायूच्या लग्नाची कथा। हे अतिशय भोळ्या शंकरा, नीलकंठा, तू वेदांनाही अतिशय वंद्य आहेस। योगी रूप धारण करून या पृथ्वीवर तूच भद्रायूला उत्तम प्रकारे नीतिशास्त्र सांगितलेस। तुझ्या शुभदायी अशा आशीर्वादानेच भद्रायूला शिवकवचाबद्दल योगी विस्ताराने माहिती देऊ शकला। शौनिक व इतर ऋषींना व्यास मुनी नंतर सांगू लागले। गुरुने सांगितल्याप्रमाणे भद्रायू मृत्युंजय मंत्र सतत जपत असे। अंगावर, गळ्यात, दंडात रुद्राक्ष धारण करीत असे। सर्व अंगाला रोजच्या रोज भस्म चर्चित असे। शिवयोग्याने त्याला एक अतिशय सुंदर शंख दिला होता। त्या शंखाच्या होणाऱ्या आवाजाने शत्रू ऐकता क्षणीच मूर्छित पडत असे। तसेच एक तलवार सुद्धा दिली होती। नुसती मयाण्याच्या बाहेर ती तलवार उपसली व शत्रूला फक्त दाखवली की शत्रू संपूर्ण जळून भस्म होत असे। भोळा शंकर जर प्रसन्न झाला म्हणजे त्याचे देणे अलौकिकच असते। तो काय देऊन देईल याचा अलौकिक राहत नाही। तुला उत्तम आरोग्य प्राप्त हो, दीर्घ आयुष्य लाभो, अफाट ऐश्वर्य मिळो, सर्व राज्यात तू सर्वात श्रेष्ठ हो, नेहमी जाशील तिथे विजयी हो, जिथे जाशील तिथे जय जयकार हो, संतोषाने पृथ्वीवर 1000 वर्ष राज्य करो, फलांची अपेक्षा न मनात धरता नेहमी दान कर। तुझ्या अशा वागण्याने तुझी कीर्ती 10 दिशात पसरेल। भाग्यलक्ष्मी तुझ्या घरी वास्तव्य राहील। प्राणी मात्रांबद्दल दया तुझ्या हृदयात कायम भरलेली राहील। तुझ्या हातात नेहमी धनलक्ष्मी येऊन वास्तव्य करेल। तुझ्या स्वर्गावर लक्ष्मी वास करेल। तुझ्या बाहूमध्ये वीरलक्ष्मी सतत राहील। सर्व दूरपर्यंत दिगंतपर्यंत कीर्ती पोहोचेल। तुझ्या केवळ एका खड्गाच्या वाराने शत्रूचा पूर्णपणे नाश होईल। साम्राज्य लक्ष्मी तुझ्या घरात दारात नांदत राहील आणि तुझ्या राज्यात विद्यालक्ष्मी आनंदाने नेहमी बहरेल। असा भद्रायूला शुभ आशीर्वाद देऊन शिवयोगी गुप्त झाला। आणि जो कोणी हा अध्याय ऐकेल
त्याच्या घरी बी भाग्यलक्ष्मी येईल, त्याच्या बी धनलक्ष्मीच्या रेखा हातांमध्ये खूप राहतील आणि त्याची सर्व कीर्ती दूरवर राहील. त्याच्या बाहूमध्ये वीरलक्ष्मी राहील, त्याच्या सर्व अंगावर लक्ष्मी वास करेल आणि त्याची साम्राज्य लक्ष्मी त्याच्या घरात नांदेल आणि विद्या त्याच्या घरी आनंदाने नेहमी बदरेल. जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याला या सर्व विद्या ही लक्ष्मी प्राप्त होईल असे भद्रायूने सांगितले शिवयोगीला. आणि मग शिवयोगी गुप्त झाला. गुरुचरणांची सेवा करायला आता नेहमी तत्पर असत. इकडे काय झाले, भद्रायूचा पिता दार्श देशाचा राजा ब्रजभाऊ आतापर्यंत आपले राज्य सांभाळीत होता. त्याच्या राज्यावर मगध देशाच्या राजा हेमरथ याने अचानक हल्ला केला आणि राज्याची नगरातील सर्व संपत्ती पूर्णपणे हरण केली. सर्व धनधान्य नेले, सगळी गायी गुरे पळवली. नगरातील स्त्रिया आणि पुरुष सर्वांना पकडून आपल्या कैदीत टाकले. मुख्य राजधानीला त्याने जेव्हा वेढा घातला तेव्हा राजा ब्रजभाऊ युद्ध करण्यासाठी राजवाड्याबाहेर पडला. दोघांमध्ये 10 दिवस घनघोर युद्ध चालू होते, पण ब्रजभाऊ एकटा होता. त्याच्याबरोबर लढणारे शत्रू पुष्कळ होते, त्यामुळे ब्रजभाऊचा अतिशय दारुण असा पराभव आला. शत्रूने त्याला जिवंत पकडले व आपल्या रथाला बांधून आपल्या मागे चालवले. ब्रजभाऊचा प्रधानमंत्री सर्व कैदेत पडले. ब्रजभाऊ असहाय्यतेपणे मदतीसाठी इकडे तिकडे पाहत होते, पण कोठूनही सुटकेची आशा दिसत नव्हती. या दुःखसागरात त्याला बाहेर काढील असा कोणीही त्राता आजूबाजूला जवळपास दिसत नव्हता. त्यामुळे ब्रजभाऊ मनात अतिशय खिन्न झाला होता. भद्रायूला ही गोष्ट त्याच्या नगरीत समजली. शत्रू आपल्या पित्याला धरून रथामागे बांधून चालवत नेत आहे हे ऐकताच त्याला अतिशय राग आला. शिवयोगी गुरुचे स्मरण करून त्याने आपल्या अंगावर शिवकवच चढवले. तोंडाने मृत्युंजय मंत्राचा जप केला. शिवाचे स्मरण करून सर्व अंगावर भस्म पासले. गळ्यावर, दंडावर, जटेमध्ये रुद्राक्ष माळा घातल्या. हातात शिवयोग्याने दिलेला शंख आणि शत्रूला दाखवता शत्रू मरून पडणारी तलवार घेतली. भद्रायूने आपल्या मातेला नम्रपणे वंदन केले. आई, शत्रू माझ्या पित्यास पकडून नेत आहे म्हणून त्याच्याशी लढायला चाललो आहो. गुरुचरणाचा दास असलेला हा तुझा पुत्र गुरुकृपेने प्राप्त झालेल्या अंगाच्या पराक्रमाने त्या सर्व राजाचा पराभव करील आणि त्या राजांना जिवंत धरून आणून तुझ्या पायाशी वाकायला लावेल, तेव्हा तू मला आशीर्वाद दे असा म्हणाला. एवढे आईला बोलून भद्रायू निघाला. पद्माकर राजाचा मुलगा सुनयू हा सुद्धा त्याच्याबरोबर होता. गरुड जसा दूरवरून सापाचा माग काढीत जातो तशा शत्रूचा माग काढीत काढीत भद्रायू चालला होता. चपलकती हरणाचा पाठलाग करीत दोघे सिंह जणू काही त्याच्या मागे पळत होते. त्यांना पाहून जणू काही जनकदिग्गांचे कैवारी लव आणि कुशल चालले आहेत असे पाहणाऱ्यास मनात वाटत होते. दोघे वयाने तसे अगदी लहान होते. जाता जाता जेव्हा त्यांना पुढे आलेले शत्रू सैन्य एकदम समोर दिसले तेव्हा त्यांनी मोठमोठ्याने आरोळ्या ठोकल्या. अरे चोरांनो, तेथेच थांबा आणि जागेला उभे राहा. ब्रजभाऊ सारख्या राजाला तुम्ही आपल्या रथात बांधून नेत आहात. तुम्हाला किती भिक्षा द्यावी तेवढी कमी आहे. तुमचे नाक, कान, हात, पाय तोडावे असे मला मनातून वाटत आहे. त्या दोघांना किशोराची गर्जना ऐकून सर्वांनी एकदम मागे वळून पाहिले. विष्णू, शंकर, चंद्र, सूर्य, वशिष्ठ, विश्वामित्र, वासुकी, इंद्र यांच्यासारखे भद्रायू, सुनयू हे दोघंही आपल्या अत्यंत तेजाने चमकत होते. या किशोरांनी पावसाची जशी सर पडावी तसे एकामागून एक असंख्य बाण एकदम सोडले. या आक्रमणाने शत्रू माघारी वळला आणि रणवाद्य वाजवीत शत्रू शस्त्रे पराजित दोन्ही किशोरांवर त्वरेने आणि त्वशेने चालून आला. त्याबरोबर भद्रायूने आपल्या हातातल्या शिवयोगाने दिलेला शंख वाजवला आणि त्या आवाजाने पृथ्वी डळमळली. दाई दिशा अगदी सुन्न झाल्या. शत्रू मूर्छित येऊन पडली. रिकामे रथ सैरावैरा पळू लागले. शत्रूच्या त्यातलाच एका रथात हे दोघी चढले आणि धनुष्याला बाण लावून भराभरा शत्रूवर सोडू लागले. आपला कैवार घेणारा वीर आपल्या मदतीसाठी आला आहे असे कळताच ब्रजभाऊच्या सैन्यात चैतन्य सळसळले आणि त्यांनी हेमरथाचे अनेक सैनिक आपल्या हातातील शस्त्रांनी ठार मारले. ब्रजभाऊ आणि त्यांचा प्रधान रथाला बांधलेला अवस्थेतच या कुमार वयातील शौर्य गाजवणाऱ्या दोघांकडे पाहत होते. जणू शंकर विष्णूच्या कुमारांची रूपे धारण करून आपल्या मदतीला आले आहेत असे त्यांना वाटले. दोघांचा गुरु एकच असावा, कारण दोघांची विद्या अगदी सारखीच तेजस्वी आहे. तरीही त्यातला तो सुंदर आणि बलदंड असा आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक आगळेच राज तेच दिसत आहे. हा कुणास ठाऊक, पण ब्रजभाऊ राजाला कुमाराविषयी मनामधून फार प्रेम वाटायला लागले. ब्रजभाऊ स्वतःशीच मनातल्या मनात विचार करीत होता, ही दोन्ही छोटी मुलं कोण आहेत, कोणाची आहेत हे मला खरेच माहीत नाही. तरी त्यांना आपल्या उराशी कवटाळावे, प्रेमाने त्यांचे चुंबन घ्यावे मनातून एकसारखे वाटत आहे. ब्रजभाऊ त्या स्वतःशीच विचार करीत होता. त्याच्या डोळ्यासमोर घनघोर युद्ध सुरू होते. रणगणात रक्ताचे पाट वाहत होते. भद्रायू एखाद्या
प्रखर विजेसारखा रणगणात चमकत होता. प्रत्यक्ष भीम आणि हनुमानच त्या दोघांच्या रूपाने समरभूमीवर आले आहेत असा भासत होते. शत्रू मनातून खूप घाबरला होता. शेवटी भद्रायूने शिवाचे स्मरण करून आपल्या जवळचे शिवयोग्याने दिलेले खडक म्यानाबाहेर काढले. त्याबरोबर 1000 सूर्य एकदम उगावीत असा प्रकाश पृथ्वीवर सर्वत्र पसरला. ते खडक म्हणजे प्रत्यक्षात प्रलय कालातील लवलवणारी वीज किंवा समोर येईल त्याला क्षणात जाळून पाहणाऱ्या अग्नीची ज्वाला अथवा एखाद्या काळ सर्पाचे विष यासारखी भासत होती. ती तलवार बघता सारी मगध सेना एकदम जळून भस्म झाली. राजा हेमरथाने जेव्हा पाहिले आणि अत्यंत चपळाईने पुढे झेप घेऊन हेमरथाला आपल्या सेनेकडून पकडून आणले, मग त्याला आपल्या रथाला बांधून ठेवले आणि त्याच्या प्रधानमंत्री यांनाही पकडून आणले. मग त्यांनी अशी मिशी भादारली, त्यांच्या डोक्यावर 5 पाट काढले आणि त्यांना आपल्या रथामागून चालवत नेण्याचा हुकूम दिला. त्या दोघांनी हेमरथ राजाचे सर्व धन स्त्रिया हिसकावून घेतले. व्रजभाऊच्या राज्यातल्या ज्या ज्या वस्तू हेमरथ राजाने आपल्या सेनेकडून पळवल्या होत्या त्या सर्व वस्तू ज्याच्या त्याला देऊन टाकल्या. गायी गुरे परत माघारी व्रजभाऊच्या नगरीकडे वळवली. व्रजभाऊची व अमात्याची हेमरथाच्या कैदेतून सुटका केली. भद्रायूने व्रजभाऊच्या पायावर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला. अत्यंत गैवरल्या आवाजात व्रजभाऊ भद्रायूला म्हणाला, बाळा, तू हाये तरी कोण? मला सोडवण्यासाठी तुझ्या रूपाने प्रत्यक्ष कैलासनाथ धावून आले आहेत असे मला वाटते. मला संकटातून सोडवणारा तू आहेस तरी कोण? मी 3 दिवसांनी परत आपल्या भेटीस येईन. माझी माहिती आपल्याला अवश्य सांग. असे म्हणून भद्रायूने व्रजभाऊला पुन्हा त्याच्या सिंहासनावर बसवले. राजसिंहासनाने भद्रायू भोवती लिंबलोन ओवाळले. त्याला मनापासून शुभ आशीर्वाद दिला. सर्वांचा निरोप घेऊन भद्रायू आणि सुनयू आपल्या रथात बसून घरी आले. आईला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. अत्यंत नम्रपणाने नमस्कार केला आणि पद्माकर राजालाही हे ऐकून फार आनंद झाला होता. इकडे शिवयोगी राजा चित्रगंध आणि सौंदर्यवती पतिव्रता सिमितिनी यांना भेटायला गेला होता. भद्रायूची सर्व हकीकत शिवयोग्याने त्या दोघांना सांगितली. तो म्हणाला, आपल्या पित्याला आपल्या अंगाच्या पराक्रमाने त्याने सोडवले आहे. तेव्हा तुम्ही अशा अत्यंत पराक्रमी शूर वीर पुरुषाला आपली कन्या कीर्तिमालिनी द्या आणि शूर असा जामात मिळवा. शिवयोग्याचे बोलणे चित्रांगगंध आणि सिमितिनीला मनापासून एकदम पटले. त्या दोघांनी अत्यंत आदराने नम्रतेने शिवयोग्याचे पाय धरले. म्हटले, तुमचे वचन आम्हाला अगदी आज्ञेसारखे आहे. तुम्ही आता जाऊन वर घेऊन या. आम्ही या शुभ घटकेला कन्यादान करण्यास तयार आहोत. शिवयोग्याने परत येऊन राजा पद्माकर सुमितिनी यांना ही गोष्ट सांगितली. मग ती ऐकून राजा पद्माकर आपल्या लवाजम्यसह मानलेल्या बहिणीला घेऊन भद्रायूच्या लग्नाला निघाला. वेशी पाशी वराड येता चित्रगंध राजाने आनंदाने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले. मंगलवाद्याच्या गजरात वाजत गाजत मिरवत तो त्यांना घेऊन नगराला गेला. मदनासारखा सुंदर दिसणारा भद्रायू हा वर पाहून जमलेले सर्व लोक तर अत्यंत चकित झाले होते. लगोलग पृथ्वीवरचे सर्व राजांना लग्नाचे आमंत्रण दिले होते. त्यात व्रजभाऊ हाही होता. वर म्हणजे आपल्याला ज्याने महापराक्रमाने अपयशाच्या महासमुद्रातून वर काढले तोच वीर आहे. हे पाहताच भद्रायूचे पाय धरण्यासाठी तो धावतच पुढे झाला. पण भद्रायूने त्याला वर उठवले आणि आपल्या छातीशी कवटाळून गाढ आलिंगन दिले. दोघांच्या डोळ्यातून सारखे आनंदाश्रू वाहत होते. व्रजभाऊने भद्रायूला विचारले, तुझे नाव, देश, माता पिता याची मला माहिती दे. तुझे गुरु कोण? तुझं गाव कुठलं? सारे काही मला सांग. तेवढ्या चित्रगंध राजा तेथे आला. त्याने व्रजभाऊला सन्मानाने एका महलात नेले आणि शिवयोग्याने त्याला सांगितलेली सारी हकीकत त्याने व्रजभाऊला सांगितली आणि म्हणाला, भद्रायूचे पुण्य फार मोठे होते म्हणून त्याला शिवयोगी भेटला. हा तुझाच पुत्र आहे. चित्रगंध राजा हे सांगत असताना राणी सुमिती दाराचा पडदा दूर करून त्याला महलात आल्या. तसा चित्रगंध राजा बाहेर निघून गेला. हे ऐकून व्रजभाऊला आता फार पश्चाताप झाला होता. खाली मान घालून तो मूकपणाने गुपचूप अश्रू गाळीत होता. मागचे सारे दुःख आठवून सुमती राणीलाही आता रडू आवरत नव्हते. नंतर राजा व्रजभाऊ तिला म्हणाला, देवी, तुझा मी फार मोठा अपराधी आहे. अशी सुंदर रत्ने मी मूर्खाने अविचाराने फेकून दिली. माझ्यासारखे अन्यायी या पृथ्वीला दुसरी कोणीही नसेल. सुमती राणी, खरोखरच तू धन्य आहेस. मी मात्र अभागी. मला पुत्र नव्हता. माझे राज्य हिरावले गेले होते. पण तू मात्र मला पुत्रासहित राज्य दिलेस. मला क्षमा कर. मागचे माझे सर्व अपराध विसरून जा. राणी सुमती म्हणाली, नाथ, यात माझे काहीही नसून हा सर्व शिवकृपेचा महिमा आहे. आम्हाला शिवयोग्याने आशीर्वाद दिला म्हणून हे सर्व घडले. तेवढ्यात भद्रायू तेथे महलामध्ये आला आणि त्याने पिताला नमस्कार केला. जणू शंकर आणि षडानन एकमेकांना भेटले तसे ते भेट पाहून वाटत होते. मग राजाने पुत्राला
कीर्तिमालिनीला आपल्या अंकावर बसून घेतले. भद्रायूने आपल्या पित्याला पद्माकर राजा सुनयू कुमार यांची ओळख करून दिली. मग मोठ्या थाटामाटाने भद्रायूचा लग्न सोहळा पार पडला. चित्रगंधाने आपल्याकडील हजारो हत्ती, घोडे, खूप दासी, रत्ने, अलंकार, अनेक पोती भरून अपार धनांदन म्हणून भद्रायूला दिले. सर्व सोहळा पार पडल्यावर मग मोठ्या आनंदाने ब्रजभाऊ आपल्या राणीसह लवाजमा घेऊन आपल्या नगराला आला. ब्रजभाऊ, राणी सुमती आणि भद्रायू सर्वजण आता फार आनंदात होते. आनंद पिटते ते सर्व शत्रूंची बंद्यावासातून मुक्तता केली. त्यांना कारभार घेऊन आपल्या राजदरबारात हजर राहण्याची आज्ञा दिली. ब्रजभाऊ राजाने सुमतीला पटराणीचे पद पुन्हा दिले. आता तिचा सल्ला घेऊन राजा आपल्या राज्याचा कारभार करू लागला. भद्रायू सारखा अत्यंत सुंदर, शूर, वीर, नम्र आणि मातापित्यांच्या आज्ञात सतत असणारा पुत्र मिळायला जन्मोजन्मी शंकराची मनापासून भक्ती करायला पाहिजे. जो ज्याचा पुत्र शूर, वीर आहे, दानवीर आहे, खूप रूप संपन्न आहे, त्याचे जन्मोजन्मी पर्यंतची जी शंकराची उपासना असते ती त्याच्या पदरी असते असे म्हटले आहे. आणि अत्यंत पतिव्रता, सुंदर स्त्री, भाग्यवान, हुशार आणि नम्र असा पुत्र सर्वज्ञ असणारा पूर्वजन्माच्या पुण्याईमुळेच भेटे. ज्याची स्त्री खूप सुंदर आहे, भाग्यवान आहे, दिसायला सुंदर आहे, पुत्र पण तिने दिलेला आहे, पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे त्याला प्राप्त होते. थोडे दिवसांनी भद्रायूला आपल्या जागी गादीवर बसून राजा ब्रजभाऊ सुमिती राणीसह वानप्रस्थाश्रम स्वीकारून केदारनाथाच्या परिसरात तप करायला निघून गेले. भद्रायूने आनंदाने आणि सुखासमाधाने खूप वर्ष राज्य केले. शिव आराधना कधी सोडली नाही. आपल्या गुरुचा उपदेश तंतोतंती कायम पाळला, आचरणात आणला आणि गुरु आणि असा शिष्य दोघंही धन्य होत. पुढे काय झाले ते नीट लक्ष देऊन ऐका. एक दिवस भद्रायू राजा आपली राणी कीर्तिमालिनीसह एका वनात वनविहारासाठी गेले होते. वनात फिरता फिरता एक सुंदर जागा पाहून राजाने तेथे रथ थांबवला आणि जागेत वृक्षाची अतिशय दाटी झालेली, वृक्षांच्या खाली छायेत बसल्यावर आकाशातला सूर्य दिसत नव्हता एवढी दाट झाडी होती. नारळी, केळी, पोपळी, चंदन, अशोक, कांचन, अंजन, आंबे, जांभळी, पिंपळ, लिंब, औदुंबर अनेक वृक्षांनी ते स्थान अतिशय सुंदर आणि रम्य बनले होते. चाफा, मोगरा, निशिगंध, जाई, जुई, मालती, शेवंती, बकुळा अशी असंख्य फुले होती. सगळीकडे फुलांचा सुवास दरवळत होता. वृक्षांना बिलगून हिरवगार लता वरवर चढत होत्या. जायफळ, द्राक्षे, वेली फळभराने लावून आनंदाने डोलत होती. सर्वत्र मोर नाचत होते. झाडांच्या फांद्यावर अनेक पक्षी गुंजन करीत होते. समोर अतिशय रम्य असे सरोवर होते. त्यात बदके, मासे, राजहंस पोहत होते. अशी कमळाची अनेक फुले दिमाकात डोलत होती. या फुलांच्या भोवती भिंगांच्या थंब्यांच्या थंबे गुजराव करीत होते. अशा रम्य वातावरणात आपल्या लाडक्या राणीसह आनंदाने विहार करीत असताना भद्रायूने एकदम भीतीने कोणीतरी मदतीसाठी हाक मारत आहे असा आवाज ऐकला. त्या बाजूला लक्ष देऊन भद्रायू नीट निरखून पाहत होता. एक स्त्री आणि एक पुरुष असे दोघे वर हात करून मोठमोठ्याने हाका मारत होते. त्या दिशेने पळत येत होते. त्याच्या मागे एक भयंकर वाघ लागला होता. तो पुरुष भराभरा पळत पुढे आला आणि भद्रायूला म्हणाला, राजा, माझी अत्यंत आवडती पतिव्रता अतिशय नाजूक स्त्री मागे राहिली, तिला कृपा करून वाचव. भद्रायूने ताबडतोब आपल्या धनुष्याला बाण लावून त्वरेने वाघावर सोडला, पण तत्पूर्वीच वाघरूपी काळ्याने ते स्त्रीला झडप घालून पकडले. भद्रायूने वाघाला एकोमागोमाग एक असे अनेक बाण मारले, पण त्या बाणाकडे अजिबात लक्ष न देता समोरचा डोंगर ओलांडून तो वाघ स्त्रीला आपल्या पाठीवर टाकून फार दूर पळून गेला. तो ब्राह्मण पुरुष हे पाहून ढसाढसा रडू लागला, शोक करू लागला. मग तो ब्राह्मण भद्रायूची अत्यंत निर्भत्सना करू लागला. हे राजा, तुझी सगळी शस्त्रे फुकट आहे. तुझ्या गुरुने तुला दिलेले सर्व दिव्य ज्ञान आहे ते सर्व फुकट आहे. अशी तलवार दिली आहे, त्याच्यात काहीच अर्थ नाही. तुला 12,000 नागाचे बळ मिळाले आहे असे ऐकले आहे, पण ते सर्व खोटे आहे. आपल्या शरणांगताला तो वाचवू शकत नाही. तो कसलाही उत्तमोत्तम अशी शस्त्रे विद्या त्याची काही कामाची नाही. असा तो ब्राह्मण ढसाढसा रडू लागला आणि भद्रायूला बोलू लागला की तुझ्या समोर माझी जी स्त्री होती ती वाघाने पळून घेऊन गेला आणि डोंगरामागे घेऊन गेला, तरी तू गंमत बघून तिला वाचवू शकला नाही. असा तो ब्राह्मण जोरजोराने बोलू लागला. माझी सुकुमारी पत्नी आपल्या सर्वांच्या डोळ्यात देखत त्या वाघाने खाऊन टाकली, घेऊन गेला. तिच्याशिवाय असलेले घर म्हणजे मला आता अरण्यासारखे वाटत आहे. मी आता काय करू? राजा, तुला पाहताच माझ्या स्त्रीने आक्रोश करून तुला हाक मारली. पतिदेवा, पहा, वाघाचे मी भक्षण झाले आहे, मला त्याच्यापासून वाचवा हो असे ती म्हणत होती. मी तुला शरण आलो होतो तुला वाचवण्यासाठी, पण राजा तू काहीच केलेच नाही. माझी सुकुमार प्राणप्रिय पत्नी मरण पावली. जिथे सज्जन लोक राहत नाही तो आश्रम किंवा गाव असला काही पण किंवा नसला काय दोन्ही सारखे आहे. जो वक्ता किंवा श्रोता शिवकीर्तनात मनापासून दंग
होत नाही आणि तो फुकट आहे. शंकराला न भजणारा, ब्राह्मणाचे रक्षण न करणारा धनवान माणूस व्यर्थ जगतो आणि असे शास्त्रात सांगितले. पतिव्रते न पाळणाऱ्या स्त्रीचा धिक्कार करावासा वाटतो. आई वडिलांना छळणारा पुत्र म्हणजे पृथ्वीला निस्ता भार असतो. आपल्या गुरुवर श्रद्धा न ठेवणारा किंवा गुरुश्रेष्ठत्व दुसऱ्यांना सांगता आपलीच टिमकी वाचवणारा शिष्य जगला काय मेला काय सारखाच आहे. याचप्रमाणे शरणागताला संकटातून सोडवणारा राजा तू व्यर्थ आहे. राजा तू सुद्धा तसाच आहे रे, तुला काहीच अर्थ नाही राजा बनण्याचा. असा तो ब्राह्मण जोरजोराने रडून त्या राजाला बोलू लागला, भद्रायूला बोलू लागला. अशा तऱ्हेने केलेला ब्राह्मणाचा शोक ऐकून भद्रायूला मनातून फार वाईट वाटले. तो खूप दुःखी अंतकरणाने ब्राह्मणाला म्हणाला, हे विप्रा, तू मागशील ते सर्व मी तुला लगेच द्यायला तयार आहे. तू दुसरे लग्न करून सुखी हो. हवे असेल तर माझे राज्य सुद्धा मी तुला देतो. विप्र खेदाने म्हणाला, राजा, अरे दुसरे लग्न करून पहिली पत्नी मला पुन्हा मिळेल का? आणि ज्याला पत्नी नाही त्याला धनाचा काय उपयोग? मूर्खाला वाचण्यासाठी ग्रंथ द्यावेत, तरुणाला संन्यास द्यावा, वृद्धांचा विवाह करावा आणि तहान लागलेल्या व्यक्तीला पाण्याऐवजी तूप पाजावे. भुकेने व्याकुळ झालेल्या जेवायला न देता त्याला फक्त गंध अक्षता वाहून पूजा करावी. चिंतेने अत्यंत ग्रस्त झालेला पुढे आनंदेशेने नित्य गायन करावे. त्याप्रमाणे माझी स्त्री वाघाने मारल्यानंतर तू मला तुझे राज्य आणि धन देतो आहेस. आता मला त्याचा काही उपयोग नाही. मला तू माझी पहिली पत्नी पुन्हा आणून दे. असा तो ब्राह्मण भद्रायूला म्हणाला. राजाला म्हणाला, विप्रा, तुझी पत्नी मी तुला परत आणून देऊ शकत नाही, त्याबद्दल मला क्षमा कर, पण माझी प्रिय आणि पतिव्रता पत्नी कीर्तिमालिनी मी तुला देतो. तिचा तू आता स्वीकार कर. भद्रायू म्हणाला. खरे तर तो ब्राह्मण भद्रायूची परीक्षा पाहत होता. तो म्हणाला, राजा, मी केलेले माझे तप मेरू पर्वताहून फार मोठे आहे. सागरात एखादे ढेकूळ पडले तर सागराला काय होणार आहे? मी अशा लहान पापाला घाबरत नाही. तुझी श्री कीर्तिमालिनी मला दे, मी तिला अंगीकारतो. असे त्या ब्राह्मणाने भद्रायूला राजाला सांगितले. भद्रायूने ठरवले की आता आपली कीर्तिमालिनीचे दान करावे. आपल्या बायकोचे, आपल्या पत्नीचे दान आपण या ब्राह्मणाला करून द्यावे व आपल्या अपयशाचे प्रायश्चित म्हणून स्वतः अग्निकाष्ठामध्ये आपण भक्षण, आपले स्वतःचे भक्षण करून घ्यावे. आपण मृत जावे आणि त्या अग्नीत आपण आता उडी मारून द्यावे. आपले स्वतःचे जीवन आता आपण संपून टाकावे. आपली जी पत्नी आहे कीर्तिमालिनी, ती या ब्राह्मणाला देऊन आपण अग्नीमध्ये उडी टाकून आपले स्वतःचे जीवन संपून टाकावे, असे राजाने भद्रायूने निश्चित केले. नंतर विप्रापुढे संकल्प करून राजाने कीर्तिमालिनीचे त्याला दान केले. त्याबरोबर तो ब्राह्मण तेथेच गुप्त झाला. मग राजाने अग्नी पेटवला, स्नान केले, गळ्यात बाहू जटात रुद्राक्ष धारण केले, सर्व अंगाला भस्म पासले, तोंडाने शिवमंत्राचा जप करीत होता, डोळ्यासमोर गुरुचरण आठवण करीत होता. राजाने अग्निभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या. हे शंकरा, हे विश्वव्यापका, आता मला लवकर तुझ्या चरणांशी घे आणि मी आता अग्नीत उडी टाकत आहे आणि तू मला तुझ्या चरणांपाशी जागा दे. असे भद्रायूने त्या राजाने असे आराधना केली. त्याबरोबर त्या अग्नीच्या ज्वालातून शंकर पार्वती बाहेर आले. भद्रायूने प्रेमाला हृदयाशी धरून शंकर म्हणाले, भक्ता, काय हवे आहे ते माग. तुझ्या अतिशय उत्कट अशा भक्तीमुळे आम्ही प्रकट झालो आहोत. शंकरापुढे अति नम्रतेने हात जोडून देवा त्या ब्राह्मणाची स्त्री परत आणून द्या, मला दुसरे काही नको, असे भद्रायू म्हणाला. त्याबरोबर हसत हसत शंकर म्हणाले, अरे वेड्या, मीच तो मगाचा ब्राह्मण झाला होतो. वाघ होऊन मीच भवानीला घेऊन आलो. तुझे सत्व बघण्यासाठी खरे इथं आलो होतो. ही घे तुझी कीर्तिमालिनी, तुला परत करतो आणि आता माग तुला काय हवे आहे. हे शंकरा, माझा पिता ब्रजभाऊ, माता सुमिती, रक्षण करता पद्माकर राजा, या सर्वांना तुझ्या पायापाशी जागा दे. भद्रायू दीनपणे शंकराला विनवित म्हणाला. तथास्तु, आता माग कीर्तिमालिनी. शंकर कीर्तिमालिनीकडे पाहून म्हणाले, माझी माता सिमितीने, पिता चित्रगंध नेहमी तुझ्या जवळ राहो. तिने सुद्धा नम्रतेने हात जोडून शंकराला विनवले. तथास्तु, तुम्ही जे मागितले मी तुम्हाला दिले आहे. माझा जीव तुमच्यासारखा भक्तांमध्ये नेहमी गुंतलेला आहे आणि जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याला पण सर्व इच्छा पूर्ण करेल आणि त्या सर्व भक्तांचा नेहमी जीव माझ्यात गुंतलेला राहील, असे शिवयोग्याने सांगितले. एवढे बोलून हरभवानी अदृश्य झाली. शंकराला मनोभावे वंदन करून नंतर भद्रायू आणि त्यांची प्रिय राणी कीर्तिमालिनी आपल्या नगरात आली. हा अध्याय साक्षात शिव आणि पार्वती मातांनी स्वतःनी केलेले आख्यान आहे. म्हणून जो कोणी हे आख्यान ऐकेल त्याला शिव पार्वती आख्यानाचे संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि शिव पार्वतीला एक फेरी मारण्याचे पुण्यफळ मिळेल त्यांना. पुढे भद्रायूने हरिश्चंद्रासारख्या अतिशय नीतीने राज्य केले. 10,000 वर्षानंतर दिव्य विमान त्यांना पृथ्वीवरून नेण्यासाठी आले. मग सर्वांनी शंकरांनी आपल्या स्वरूपात विलीन केले. असे हे भद्रायूचे आख्यान ऐकणाऱ्या व्यक्तीस आयुष्य वाढेल, धनलाभ होईल, त्यांचे कल्याण होईल. हा अध्याय पाठांतन करून जे सारखे
सारखे म्हणतात त्यांना सगळीकडे विजय प्राप्त होतो. भद्रायू आख्यानाची ही बिल्वपत्रे श्रीधराने शंकराला भक्तिभावेने वाहिलेली. जे पण हे अध्याय ऐकेल त्याला 1,00,000 बिल्वपत्रे चढवल्याचे पुण्यफळाची प्राप्ती हे भद्रायूच्या लग्नाची कथाचे आख्यान ऐकल्याने मिळेल. 1,00,000 बिल्वपत्रे चढवल्याचे पुण्यफळ त्याच्या पदरी पडेल. हे आख्यान म्हणजे कैलासाला फेरी मारल्याचे कैलास पर्वत आहे. याची पारायण जो ऐकेल त्याला महाप्रदक्षिणा कैलास पर्वताला प्रदक्षिणा मारण्याचे महापुण्य फळ मिळेल असे श्रीधर कवी सांगत आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला ही 8वी कथा सांगून समाप्त केलेली आहे. पण मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी कथा आवडली असेल. आवडली तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. असे भद्रायूच्या लग्नाची कथा होती. अगोदर मी तुम्हाला भद्रायूची कथा सांगितली. 7वी कथा भद्रायूची कथा सांगितली. त्याच्यात जो मेलेला मुलगा होता तो जिवंत केला. कोणत्या मंत्राने? महामृत्युंजय मंत्राने भस्म लावून. आणि भद्रायूच्या लग्नाची कथामध्ये साक्षात शिव आणि पार्वती आलेले आहे भद्रायूची परीक्षा घ्यायला. कीर्तिमालिनीचं रूप घेऊन स्वतः जगदंबा भवानी आलेली आहे. तर असा ह्या भद्रायूची कथा, भद्रायूच्या लग्नाची कथा 7वा-8वा अध्याय आहे. तर हा अध्याय जास्तीत जास्त जणांना शेअर करण्याचे करावे आणि आपण पण रोज पारायण करावे, रोज ऐकावे. म्हणजे आपल्याला 1,00,000 बिल्वपत्रे शिवलिंगाला अर्पण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. जय श्री महाकाल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल. तुम्ही कोणत्या गावाहून कुठून माझी कथा ऐकत आहोत आपल्या गावाचं नाव कमेंट्स करून मला नक्की सांगा. माझा आत्मविश्वास वाढवा एक लाईक, एक कमेंट्स करून. जय श्री महाकाल.